नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पुरंदर विमानतळासाठी कुठलीही तरतूद न केल्यानं नाराजी पसरली असतानाच उद्योग विभागानं विमानतळासाठी यापूर्वीच निश्चित केलेल्या 7 गावांमधील 2832 हेक्टर जागा औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे। पुरंदर तालुक्यातील वनपुरी, पारगाव मेमाने, कुंभरवळण, एखतपूर, उदाचीवाडी, मुंजवडी, खानवडी या गावातील जमिनीचे सर्व्हे क्रमांक आणि त्याच्या क्षेत्रफळासह संपूर्ण तपशील औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केलाय। MIDCने हे क्षेत्र निश्चित केलंय। त्यामुळे पुरंदर विमानतळाचे भूसंपादन याच कायद्यानुसार पुढे होण्याची चिन्ह दिसत आहेत। उद्योग विभागाचे सहकुलसचिव डॉक्टर श्रील पुलकुंडलवार यांनी ही अधिसूचना जारी केली आहे। या अधिसूचनेनुसार विमानतळासाठी आधी निश्चित केलेल्या गावांनाच आता औद्योगिक क्षेत्राचा दर्जा देण्यात आला असून रस्ते, पानंद, ओढा यांच्यासाठीच्या काही जागा या संपादित केल्या जाणार आहेत। या सर्व 7 गावांमधील चतुर्सीमा देखील निश्चित करण्यात आल्या आहेत। त्या लाल रंगाच्या रेषेने दाखवण्यात आल्याचं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे। 7 गावांमधील त्या जमिनींवरती MIDCचे शेरे मारण्यात येतील। अधिसूचना जारी केल्याच्या वृत्ताला महसूल यंत्रणेसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिलेला आहे। पुरंदर विमानतळासाठी एकूण 2832 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। विमानतळासाठी ऑक्टोबर 2016 मध्ये घोषणा करण्यात आली होती। पुरंदर तालुक्यातील याच 7 गावांमधून भूसंपादन करण्याचं निश्चित करण्यात आलं होतं, परंतु सुरुवातीपासूनच त्याला विरोध झाला। त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विमानतळाची जागा बदलण्यात आली होती। महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर पूर्वीच्याच जागी विमानतळ होईल हे निश्चित करून पुढील 5 वर्षांमध्ये विमानतळ पूर्ण करण्याचं ठरवण्यात आलंय। त्यामुळे सर्वांनाच पुरंदरमधील विमानतळासाठी भूसंपादन केव्हा सुरू होणार याची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे। उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कुठलीही तरतूद न केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। मात्र अर्थसंकल्प सादर करण्याच्या दिवशी ही अधिसूचना काढण्यात आल्यानं सरकारनं पुरंदर येथे विमानतळासाठी पूर्ण तयारी केल्याचं दिसून येत आहे। पुरंदर तालुक्यातील 7 गावांमधील जमिनीसंदर्भात आता MIDC महसूल यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची लवकरच बैठक होऊन सरकारची पुढील भूमिका यामध्ये निश्चित केली जाईल। त्या संदर्भात संबंधित गावातील सर्वे नंबरच्या जागांची वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन त्याबाबत हरकती आणि सूचना मागवल्या जातील। महिनाभराचा कालावधी यासाठी दिला जाईल। 7 गावांमधील सर्वे नंबरच्या जमिनीवरती MIDCचे शेरे मारण्यात येतील। त्यानंतर जमिनीची मोजणी होऊन त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली जाईल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुरंदरचं विमानतळ हे मार्गी लागण्याचे आता चिन्ह दिसू लागलेले आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।